आणि आता थेट दिल्लीमध्ये जाणार आहोत। आजपासून G20 संमेलनाला दिल्लीमध्ये सुरुवात होते। 2 दिवस ही बैठक चालणार असून दिल्लीतील भारत मंडपमध्ये जगभरातील महत्त्वाचे नेते एकत्र येणार आहेत। दुपारी 1:30 वाजेपर्यंत बैठकीचं पहिलं सत्र असणार आहे आणि यावेळी पंतप्रधान मोदी सर्व देशातील नेत्यांचं स्वागत करणार आहेत। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय, भारत मंडपातली ही थेट दृश्य। अनेक महत्त्वाचे नेते हे आता G20 परिषदेसाठी येण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांचं स्वागत केलं जातंय। तर राजधानी नवी दिल्लीमध्ये आजपासून 2 दिवसीय G20 शिखर परिषदेचा प्रारंभ होतोय आणि या परिषदेसाठी दिल्लीमध्ये खरं तर लॉकडाऊन आठवेल अशा पद्धतीने तगडा बंदोबस्त करण्यात आलाय। तर अनेक महत्त्वाचे नेते हे भारत मंडपमध्ये येण्यास आता सुरुवात झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात येतंय। राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपमध्ये G20 मधील नेते शाश्वत ऊर्जेवर मंथन करणार आहेत आणि रशिया आणि युक्रेन युद्धावर देखील आज चर्चा होण्याची शक्यता आहे। मिस क्रिस्टलिना जॉर्जिएवा, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द इंटरनॅशनल मॉनेटरी फंड। क्रिस्टीना जॉर्जिएवा, इंटरनेशनल मॉनेटरी फंड की महानिदेशक। तर सध्या ही थेट दृश्य आपण भारत मंडपमधून पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक राष्ट्राध्यक्षांचं स्वागत इथे करतायत। तर जागतिक आर्थिक विकास कसा वाढेल यावर आज आणि उद्या चर्चा होणार आहे। तसंच आर्थिक असमानता कशी दूर होईल त्यावर देखील उपाययोजना करण्याची शक्यता आहे। मिस्टर एंटोनियो गुटेरेस, सेक्रेटरी जनरल ऑफ यूनाइटेड नेशंस। माननीय एंटोनियो गुटेरेस, संयुक्त राष्ट्र संघ के सेक्रेटरी जनरल। तर विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष सध्या दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात येतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, अनेक राष्ट्राध्यक्ष आता G20 परिषदेत दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। मोदींकडून त्यांचं स्वागत करण्यास सुरुवात झालेली आहे। काय अपडेट? बरोबर आहे। अनेक जे G20च्या शिखर परिषदेसाठी भारतात आलेले अनेक प्रमुख आहेत। 21 देशांचे प्रमुख नेते इथे आलेले आहेत। त्यामध्ये अनेक महत्त्वाचे नेते आहेत। जो बायडन सारखे महत्त्वाचे अमेरिका राष्ट्राध्यक्ष आहेत। त्यानंतर सोबत जर बघितलं आपण फ्रान्सचे अध्यक्ष आहे मॅस्ट्रो, आणि असे अनेक महत्त्वाचे नेते जे दिल्लीत दाखल झालेले आहेत। IMF चीफ जे आहेत ते देखील भारत मंडपामध्ये दाखल झालेले आहेत। UN चीफ जे देखील ते देखील दाखल झालेले आहेत। या सगळ्यांचं स्वागत करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साधारणतः 8:30 ते 9च्या दरम्यान हे भारत मंडपामध्ये पोहोचले होते। त्यानंतर 9:30 वाजल्यापासून सर्व जे प्रमुख नेते आहेत त्यांच्या आगमनाला प्रारंभ झालेला आहे। साधारणतः 10:30 पर्यंत हे सर्व नेते पोहोचणार आहे आणि या सगळ्यामध्ये अनेक महत्त्वाचे करार देखील आज होणार आहे। ज्या पद्धतीने माहिती मिळते का इटली सोबत आणि सोबतच जर बघितलं आपण तर जपान, जर्मनी आणि इटली या 4 देशांसोबत आज बायलॅटरल मीटिंग होणार आहे। बायलॅटरल मीटिंगसह त्यांच्यासोबत काही महत्त्वाच्या विषयांवरती करार देखील होणार आहे। सोबतच जर बघितलं आपण तर उद्या ते 10 सप्टेंबरला जर बघितलं तर
खास करून फ्रान्स असो, तिथे राष्ट्रपती मॅक्रॉन असो, फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन, याशिवाय कॅनडाच्या पंतप्रधान असो, बायलॅटरल मीटिंग होणार आहे, तुर्कीसोबत बायलॅटरल मीटिंग होणार आहे, US सोबत होणार आहे, साऊथ कोरिया सोबत होणार आहे, युरोपियन युनियन आणि सोबत होणार आहे, ब्राझील सोबत होणार आहे, नायजेरिया सोबत देखील आपले काही सामंजस्य करार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हे सर्व जे नेते आहेत इथे पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या नेत्यांसोबत या सगळ्यांना कोणार्क व्हील जे आहे ते देखील दिलं जात असल्याचं शोकस दिलं जात आहे त्यांना. आणि या सगळ्यांमध्ये महत्वाचं म्हणजे कोणार्क व्हील जे आहे ते हे 13व्या सेंचुरीमध्ये 13व्या शतकामध्ये किंग ऑफ नरसिंह देवा यांनी तयार केलेलं होतं आणि ते त्याची 24 स्पोक्स देखील त्याला 24 आरे आहे. अशा प्रकारचं ही संपूर्ण या सगळ्यांचं स्वागत करण्याचं, या प्रमुख नेत्यांचं स्वागत करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे. आणि या निमित्ताने भारताची सांस्कृतिक, भारताची जी विकासाच्या दिशेने जाती घोडदौड हे देखील दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी या निमित्ताने केला जात आहे. आणि सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते की काल ज्या पद्धतीनं अमेरिकेसोबत अनेक महत्वाचे सामंजस्य करार झाले, त्यानंतर आज भारत मंडपमध्ये पंतप्रधान पोहोचल्यानंतर फोटो सेशन देखील होणार आहे. सर्व जे नेते आहेत त्यांचं फोटो सेशन होणार आहे त्या सगळ्यांसोबत. ही जी परिषद आहे यामध्ये काही वेळात होऊ शकतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन पोहोचतील, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पोहोचतील, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो ही पोहोचतील. या सगळ्यांसोबत फोटो सेशन देखील होणार आहे. आणि या सगळ्यांमध्ये जर बघितलं आपण काल जर बघितलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन पोहोचले होते, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पोहोचले होते, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो पोहोचले होते, अमेरिकेचे चान्सलर ऑफ ओलाफ जो सोल्स पोहोचले होते. सोबतच जर बघितलं तर काल सगळ्यात जे लक्ष लागलं होतं ते अमेरिका आणि भारताच्या भेटीकडे लागलं होतं. जवळपास 27 मिनिटे यांच्यासोबत भेट झाली होती, खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या दरम्यान. आणि याशिवाय जर बघितलं तर आज संध्याकाळी डिनर देखील होणार आहे. सोबतच शुक्रवारी रात्री जर बघितलं आपण तर मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार देखील पोहोचले होते. त्यानंतर प्रवीण कुमार जगन्नाथ पोहोचले होते. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देखील कालच पोहोचलेल्या होत्या. या सगळ्यांचं स्वागत काल केलं होतं. IMAच्या प्रमुख जे आहे क्रिस्टालिना जिलोरिया याही देखील काल पोहोचल्या होत्या. काल जेव्हा तिथे सगळ्यांचं स्वागत सुरू होतं ते स्वागत सुरू असताना एक प्रकारे जर बघितलं आपण तर जे नृत्य स्वागताच्या निमित्त नृत्य होतं त्यावेळेस त्यांनी नृत्याचा आस्वाद देखील घेतलेला होता. या प्रमुख G20च्या याच्या परिषदेमध्ये G20च्या या आता अत्यंत महत्वाच्या परिषदेमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष जे आहे व्लादिमीर पुतिन आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे देखील पोहोचले आहेत. स्पेनचे जे प्रमुख आहेत साचे ते देखील पोहोचलेले आहेत, पोहोचणार होते. आणि ते महत्वाचं म्हणजे त्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे ते देखील पोहोचू शकले नाही आहे. पण या घडी जर बघितलं तर आपण या सगळ्यांमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्षाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, पण ते शेवटीपर्यंत ते आले नाही. शेवटी चीनचे पंतप्रधान हे पोहोचलेले आहेत. रशियाचे जे प्रमुख आहेत व्लादिमीर पुतिन यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती अटक करण्याकरता जो वॉरंट जारी करण्यात आलं त्यामुळे त्यांना त्या भीतीपोटी ते भारतात आले नाही अशा प्रकारची सूत्रांची माहिती, अशा प्रकारची चर्चा आहे. आणि सौदी अरेबियाचे प्रमुख जे आहेत बिन सलमान हे देखील पोहोचले नाही आहे. ते त्यांच्या संदर्भातल्या कारणाची लवकरच स्पष्टता होणार आहे. पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की पहिलं जे चर्चासत्र होणार आहे ते वन अर्थ यावरती होणार आहे. 9 सप्टेंबरला स्वागत आज जर बघितलं आज 9 सप्टेंबर आहे आणि 9 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजेपासून सर्व नेते पोहोचायला सुरुवात झाली. काही क्षणापूर्वी जसं आपण स्पष्ट केलं की अनेक महत्वाचे देशाचे प्रमुख नेते पोहोचायला सुरुवात झालेली आहे. काही वेळात आता इतरही नेते पोहोचतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. स्टुडिओ. बरं प्रशांत, खरं तर आपल्या प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा सांगूया की या G20 शिखर परिषदेमध्ये नेमक्या कोणत्या देशांचा समावेश आहे आणि खरं तर G20 परिषद नेमकी कशी असेल आणि यामध्ये कोण कोण येणार आहेत. महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर 20 देशांच्या प्रमुख देशांची मिळून G20 हे परिषद तयार झाली आहे, G20 शिखर परिषद. आणि यामध्ये G20च्या याच्यामध्ये आफ्रिकन युनियनचा देखील समावेश आहे, चीनचाही समावेश आहे, युरोपियन युनियनचा देखील समावेश आहे. या सगळ्यांसोबत जर बघितलं आपण तर अनेक अशी महत्वाची नायजेरिया आहे, त्यानंतर
सोबतच जर बघितलं तर यावर्षी ही जी परिषद आहे ही परिषद यासाठी दिल्लीत या परिषदेचं शिखर परिषद होत आहे. यापूर्वी जर बघितलं आपण भारतातील जवळपास 120 शहरांमध्ये विविध पद्धतीनं विविध विषयांवरती परिषद झाली होती. हवामान बदलावरती परिषद झाली होती, आर्थिक व्यवहारावरती परिषद झाली होती. या सगळ्यांमध्ये यापूर्वी जी शिखर परिषद होती ती इंडोनेशियामध्ये झाली होती. इंडोनेशियापेक्षा अधिक चांगलं कशा पद्धतीने शिखर संमेलन करता येईल याचा भारताचा प्रयत्न आहे. पण या G20 म्हणजे युक्रेन युद्धावरती देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अजूनही अनेकदा भारताची जी भूमिका आहे ही रशिया आणि युक्रेन पासून विलग राहण्याची आहे. दोन्ही बाजून या भूमिकेचं स्वागत देखील संपूर्ण जगाने केलं आहे की रशिया आणि या युक्रेनचा अंतर्गत मुद्दा आहे आणि या मुद्द्यावरती भारताच्या भूमिकेला विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे या मुद्द्यांवरती चर्चा होणार नाही. पण आज जर बघितलं तर आज सकाळी आजचं जर वेळापत्रक बघितलं आपण तर खास करून हे वेळापत्रक जे आहे हे सकाळी 9:30 वाजता सगळे प्रमुख देशांचे जे प्रमुख नेते आहे, राष्ट्राध्यक्ष असो पंतप्रधान असो, हे पोहोचायला सुरुवात होतील. ट्री ऑफ फायरवर पंतप्रधानांसोबत ते या फायरवर एक तिथे तयार करण्यात आलेला आहे आणि ते छायाचित्र होणार आहे. आणि त्यानंतर हे सगळे प्रमुख पाहुणे जे आहे हे सगळे लीडर लाऊस मध्ये जमतील. त्यानंतर सकाळी 10:30 वाजता पहिलं सत्र सुरू होणार आहे. त्या सत्राचं पहिलं सत्र जे आहे ते समिट हॉलमध्ये सुरू होणार आहे. त्यामध्ये जे पहिला विषय जो आहे वन अर्थ या विषयावरती चर्चा होणार आहे. त्यानंतर दुपारचे जेवण होणार आहे. त्यानंतर 1:30 वाजता पाहुण्यांची द्विपक्षीय बैठक प्रारंभ होणार आहे. 3 वाजता पुन्हा एकदा समिट हॉलमध्ये वन फॅमिलीवरती चर्चासत्र होणार आहे. आणि त्यानंतर हे जे प्रमुख पाहुणे आहे आणि हे जे प्रमुख राष्ट्राध्यक्ष आहे, प्रमुख पंतप्रधान आहे, हे सर्व आपल्या हॉटेलला परततील. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीनं या सगळ्या प्रमुख पाहुण्यांसाठी डिनरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. डिनरसाठी त्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. ते सायंकाळी 7 वाजता हे यामध्ये देशातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्र्यांना देखील द्रौपदी मुर्मू ज्या राष्ट्रपती आहे त्यांनी आमंत्रित केले. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहे एकनाथ शिंदे त्यांना देखील आमंत्रित करणार आहे. साधारणतः ते देखील सायंकाळी 4च्या दरम्यान दिल्लीत पोहोचतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि त्याच वेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत स्वागत छायाचित्र देखील होणार आहे. त्यानंतर रात्री 8च्या दरम्यान रात्री जेवणादरम्यान ही चर्चा होणार आहे. आणि रात्री 9:10 पाहुणे पुन्हा लीडर लाऊंज मध्ये एकत्र होतील आणि तिथून ते हॉटेलमध्ये परततील. असा आजचा दिवसभराचा या प्रकारची शेड्यूल आहे, दिवसभराच्या प्रकारचे कार्यक्रम आहे. उद्या बघितलं आपण तर 10 सप्टेंबरचं त्यामध्ये अनेक द्विपक्षीय बैठकीचे 3रं सत्र असणार आहे. सकाळी 8:15 हे जे सगळे प्रमुख पाहुणे आहे राजघाटला पोहोचतील. तिथे लीडर लाऊंज मध्ये पीस वॉलवरती स्वाक्षरी करतील. त्यानंतर 9 वाजता प्रमुख पाहुणे जे आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर भक्तिगीत जे आयोजित करण्यात आले त्यात ती सहभागी होतील. सकाळी 9:20 हे पाहुणे पुन्हा भारत मंडपम येथे पोहोचतील. आणि त्यानंतर साऊथ प्लाझा इथे जे आहे प्रगती मैदान मधला जो दक्षिणेकडील भाग आहे जिथे साऊथ प्लाझा हा ही इमारत तयार करण्यात आलेली आहे तिथे वृक्षारोपण करणार आहे. त्यानंतर सकाळी 10:30 वाजता पुन्हा एकदा समिट हॉलमध्ये एकत्र होतील आणि वन फ्युचर एक भविष्य या विषयावरती तिसरे सत्र असणार आहे. आणि त्यानंतर नवी दिल्ली जाहीरनाम्याची घोषणा करण्यात येईल आणि त्याच घोषणा झाल्यानंतर तिथे समारोप होणार आहे आणि हस्तांतरण होणार आहे. आणि दुपारी 12:30 वाजता द्विपक्षीय बैठका आणि पाहुण्यांचे आपापल्या देशामध्ये परतण्याची प्रक्रिया प्रारंभ होणार आहे. असं हे 2 दिवसाचं G20चं अतिशय महत्वाचं हे वेळापत्रक आहे ज्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष टाकलं आहे. आपल्याला माहित असेल की जगातील 80% पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशांचा हा G20 समूह आहे. त्यामुळे या G20च्या समूहाकडे या G20च्या शिखर परिषदाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. खरंय प्रशांत, खरं तर भारताचं सामर्थ्य दाखवणारी ही परिषद आहे. आज आणि उद्या G20 परिषद दिल्लीमध्ये पार पडते आणि मोदींकडून राष्ट्रप्रमुखांचं स्वागत सध्या करण्यात येते. तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय. प्रशांत, खरं तर भारताचं सामर्थ्य दाखवणारी ही परिषद मी जसं म्हटलं आता आज आणि उद्या ही परिषद होते. या परिषदेतून किंवा या संपूर्ण चर्चेतून भारताला नेमकं काय मिळेल? भारताला काय मिळेल? भारताला अनेक असे महत्वाचे सामंजस्य करायला आहे. काल अमेरिकेसोबत जर बघितलं आपण तर एक महत्वाचे संरक्षण करार झालेले आहे. तंत्रज्ञानाच्या संदर्भात करार झालेला आहे.
सेमी कंडक्टरच्या संदर्भातले करार झाले आहे. हे करार, या कराराच्या माध्यमातून भारताचा आर्थिक विकास हा 3 ट्रिलियन इकॉनॉमीकडे ज्या दिशेने कशा पद्धतीनं पादाक्रांत करता येईल त्या पद्धतीचा हे संपूर्ण ह्या आर्थिक परिषद असणार आहे. अनेक महत्वाचे सामंजस्य करणार आहे. संरक्षण क्षेत्रातले, पर्यावरणाच्या क्षेत्रातले सामंजस्य करणार आहे. भारतातला देशाचा जो दर्जा आहे तो विकसित देशाचा दर्जा कसा मिळावा यासाठी प्रयत्न असणार आहे. विकसित देशाचे अनेक महत्वाचे फायदे असतात, ते फायदे देखील भारताला मिळेल. आणि सोबतच हे जे G20 परिषद आहे, भारताची सांस्कृतिक, भारताची वैभवशाली परंपरा, भारताची संरक्षणाची परंपरा ज्या पद्धतीने या घडीला जर बघितलं तर दिल्लीमध्ये 1,60,000पेक्षा जास्त पोलीस जवान तैनात आहे. कुठल्याही प्रकारचा हल्ला परतवून लावण्याची शक्ती सध्या भारताकडे आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न आता या 3 दिवसांमध्ये 8, 9, 10 या 3 दिवसाच्या शिखर परिषदेमध्ये होणार आहे. आणि या शिखर परिषदेमध्ये जर बघितलं तर 9 आणि 10ला हे 2 जे शिखर परिषद 2 दिवस आहे हे भारतात. बर, तर भारत मंडप मधली ही थेट दृश्य आपण पाहतोय. भारताचं सामर्थ्य दाखवणारी ही परिषद खरं तर आहे. भारत मंडप मध्ये दिग्गज नेत्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या सगळ्या राष्ट्रप्रमुखांचं स्वागत करण्यात येते. G20 परिषदेला आता अगदी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर यावरच अधिक बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय विश्लेषक आपल्यासोबत शैलेश देवळणकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शैलेशजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आजपासून या G20 संमेलनाला दिल्लीमध्ये सुरुवात झालेली आहे. कसं पाहता याकडे? भारताला यातून नेमका काय फायदा? ही निश्चितच एक अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाची घडामोड आहे. पहिल्यांदा भारताकडे G20चं अध्यक्षपद हे आलेलं आहे आणि भारताने ते अगदी वेगळ्या पद्धतीने साजरं करण्याचा एक नवीन प्रवाह सुरू केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. साधारणतः गेल्या 6 महिन्यांपासून भारतामध्ये 200 पेक्षा जास्त बैठका या भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पार पडल्या आणि या 200 बैठकांमध्ये 125 देशांचे प्रतिनिधी आले होते. असा प्रकार यापूर्वी कधीही G20च्या इतिहासामध्ये ज्या ज्या देशांकडे अध्यक्षपद आहे त्या ठिकाणी कधीही घडलेला नव्हता. दुसरं असं आहे की ही जनभागीदारी म्हणून भारताने हे राबवलेलं आहे. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला G20चं महत्व कळावं या दृष्टिकोनातून याचं आयोजन केलेलं होतं. आणि आज आणि उद्या ज्या पद्धतीने जगातले जवळपास 32 सर्वात शक्तिशाली असे नेते हे भारत भेटीवरती येत आहेत आणि त्यांच्या दृष्टीने भारताचा वाढता प्रभाव हा यामधनं अधोरेखित होणार आहे. G20 जगातली अत्यंत प्रभावी अशा स्वरूपाची विकसित आणि विकसनशील अशा देशांची संघटना आहे आणि ही संघटना साधारणतः 40 पेक्षा जास्त वित्तीय संस्थांना मार्गदर्शन करते. आज जागतिक GDPच्या 85% GDP हा एकट्या G20 कडे आहे आणि त्याचं अध्यक्षपद भारताकडे येणं हा भारतासाठीचा अत्यंत मोठा बहुमान आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून जो कायापालट स्वतःमध्ये घडून आणलेला आहे तो एक रोल मॉडेल म्हणून जगापुढे मांडण्याची उत्तम संधी भारताला देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे भारत आता ग्लोबल साऊथचा व्हॉइस म्हणून देखील पुढे येण्याचा प्रयत्न करतोय. त्या दृष्टिकोनातून देखील भारताला ग्लोबल साऊथचा प्रतिनिधी म्हणून ह्या संपूर्ण परिषदेमध्ये आपली प्रतिमा मांडण्याची किंवा पुढे नेण्याची उत्तम संधी या माध्यमातून येणार आहे. बरं, खरं तर भारताचं सामर्थ्य दाखवणारी ही परिषद आहे आणि आपण पुन्हा एकदा सांगाल का की या परिषदेमध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश आहे किंवा G20 परिषद नेमकी कशी असेल आणि यामध्ये कोण कोण येणार आहे? G20 ही जी संघटना आहे यामध्ये 19 देश येतात आणि युरोपियन महासंघ नावाची संघटना येते. 19 देशांमध्ये विकसित देश आहेत ज्याच्यामध्ये अमेरिका आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, कॅनडा आहे, यासारखी जी श्रीमंत देश आहे, जपान आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये विकसनशील देश देखील आहेत जसं दक्षिण कोरिया आहे, इंडोनेशिया आहे, ब्राझील आहे, साऊथ आफ्रिका आहे,
भारत हा विकसनशील देश आहे, त्यामुळे विकसित आणि विकसनशील अशा प्रकारच्या देशांचा समावेश असणारी संघटना आहे. त्यामुळे 19 देशांचे प्रमुख, ज्यामध्ये फक्त 2 जणांचा अपवाद असेल, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, हे दोघे येणार नाहीयेत. मात्र 17 देशांचे प्रमुख हे इथं असतील. त्याचप्रमाणे IMF, वर्ल्ड बँक, युरोपियन महासंघ आणि युनायटेड नेशन या संघटनांचे जे सेक्रेटरी जनरल आहेत, प्रमुख आहेत, ते देखील इथं आलेले आहेत. त्याचप्रमाणे 10 देशांना भारताने ऑब्झर्व्हर म्हणून बोलवलेलं आहे, ज्यामध्ये बांगलादेशच्या शेख हसीनांचा पण समावेश आहे, त्या देखील येतील. म्हणून साधारणतः 32 महत्वपूर्ण नेत्यांचं संमेलन हे इथं होणार आहे असं आपल्याला. बरं शैलेंद्रजी, खरं तर आज आणि उद्या ही परिषद असणार आहे, त्यामुळे दिवसभर तुमच्याशी संवाद होतच राहील. धन्यवाद तुर्तास या संपूर्ण विश्लेषणासाठी.